बघितली ना तुम्ही पण ही छोटीशी पालखी या आषाढीची जी पालखी निघणार होती, ही पालखी आहे ना छोट्या मुलांच्या स्कूलची आहे. आणि तुम्हाला सांगते आमची धनू पण ह्या स्कूलमध्येच आहे. तर त्या अगोदर बघा आम्ही सकाळी लवकर उठलो आणि हे ना माझ्या लग्नातल्या साडीचं ब्लाऊज आहे. बघा बरं का कसं तिला फिट आलंय छान. मी नाही का त्याला फिट करून घेतलंय घरीच हाताने आणि घरात एवढा सगळा सकाळ सकाळी पसारा. त्यामध्ये चहाची गडबड, धनुच्या तयारीची गडबड आणि स्वतःकडे बघायला वेळच नाही. आता हे आपलं रोजचंच आहे बरं का. त्यातच काय, जाऊ द्या आपण घरीच असतो. तर आज तुम्हाला एक असा हॅक सांगणार आहे जो तुमच्या खूप कामी येईल. हे बघा, लहान मुलींना नथ लावल्यावरती अशा पडतात, चिटकवायची नथ असते ती. आणि त्यांचं कसं असतं, नाक टोचलेलं नसतं ना, त्यामुळे त्यांना चिटकवायचीच असते. तर तुम्हाला एक हॅक सांगते, तो म्हणजे डबल साइडर टेप घ्यायचा आणि तो नथच्या बॅक साईडला लावायचा. बरोबर एवढा तरी तुकडा लावायचा की तो तिच्या नाकाला चिटकेल. आता मी तुम्हाला दाखवते. इथं मी लावलेला आहे, छोटाच तुकडा घेतलेला आहे, म्हणजे नथीच्या बाहेर पण दिसायला नको आणि नथ पण छान दिसेल. आता हे असं घ्यायचं, त्याला धक्का न लावता आपला जो नथीचा आकोडा असतो खालच्या साईडचा, जो नाकाच्या आतमध्ये जातो, त्याला वाकडा करायचा आणि असं थोडंसं प्रेस करायचं सेकंदभर त्याला. आणि बघा इथं माझी मुलगी गोल फिरते, डान्स करते, हालते, पडते, तरी तिचं ना नथ पडत नाही, कारण मी त्याला डबल साईड टेपने चिटकवलंय. हा जर हॅक तुम्हाला आवडला असेल तर लगेच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज होतं आषाढी एकादशीचं फंक्शन त्यांच्या स्कूलमध्ये, त्यासाठी मी तिला तयार केलेलं होतं बरं का. आणि बघा किती सुंदर दिसते माझी धनू. तिला नऊवारीसुद्धा मी घरीच घातलेली होती. आणि तुम्हाला सांगते, माझ्या नवऱ्याने कधीच माझा असा हात धरून नेलं नसेल, पण स्वतःच्या मुलीला इतकं एकदम नाजूक नेतात ना, तुम्हाला काय सांगू. आणि आपण जायचं त्यांच्या मागे पाय घासत घासत येड्यावानी. असं आता माझा अवतार इथं काय बरोबर नव्हता, कारण तिच्या शाळेत जाण्याच्या अर्धा तास अगोदरच मी फ्रेश झाले होते आणि वेणी वगैरे घालायला काही वेळच नव्हता. नंतर बापाने मुलीला उचलून घेतलं आणि छत्रीसुद्धा धरून घेतली. एरवी तर मी म्हणते छत्री धरा धरा, तर म्हणतात तुला काय धरता येत नाही का म्हणतात. आणि आज मुलीसाठी बघा कसले कुटाणे करतायत. नंतर धनूला आम्ही स्कूलमध्ये सोडलं आणि आम्ही गेलो बाहेर, कारण तिला ना खूप सर्दी झाली आहे. तिच्याकडे ना रुमालच नव्हता, म्हणून तिला नवीन हँकी किंवा रुमाल आपण जे म्हणतो ते आणून दिलं. बघा आता जेव्हा मुलं घरात नसतात तेव्हा घर एवढं सुंदर असतं आणि बाहेरचं वातावरण खूप छान झालं होतं. कधी पाऊस तर कधी ऊन, असं सारखं चाललेलं होतं. नंतर जायचं होतं मला धनूला आणायला, तेव्हा मी धनूला आणायला गेले. मग मला दिसली त्यांच्या स्कूलमधल्या सिनियर मुलांची रॅली, म्हणजेच ती पालखी गेलेली होती. आणि नाही का मला ते दिसले होते. म्हणलं आपल्याला वेळ लागेल आता धनू येईपर्यंत. मग दुकानातून मी मला जे सामान पाहिजे होतं ते आणलं आणि इथं येऊन बघते तर खूप गडबड झाली होती. मग अगोदर त्यांनी सिनियरच्या मुलांना सोडलं आणि मग ज्युनियरच्या. धनूला आणल्या केक खायला दिला आणि नंतर मी आज बनवली होती खिचडी आणि कढी. तर असा होता आजचा बेत. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय मंडळी.